90% पोलीस फुटलेले आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेत राज्यामध्ये काय सुरू आहे? गृहमंत्र्यांनी विचार करावा, संजय राऊतांची टीका. सैफ अली खानच्या घरात शिरणाऱ्या एका आरोपीचं लोकेशन सापडलं. आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती. पोलिसांकडून शोध सुरू. आरोपीवर गुन्हा दाखल. इमारतीमधील शिड्यांचा वापर करून व्यक्ती सैफ अली खानच्या घरी शिरली. दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. 10 टीमकडून शोध सुरू. आरोपी चोरीच्या उद्देशानंच आल्याची पोलीस उपायुक्त गेडाम यांची माहिती. सैफ अली खानच्या घरातील केअरटेकर लिमाची पोलिसांकडून 5 तास चौकशी. आरोपी घरी शिरल्याचं सर्वप्रथम लिमानेच पाहिलं. हल्ल्यामध्ये लिमाच्या हातालाही जखम. सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पूर्ण. सैफच्या शरीरातून 3 इंचांची टोकदार वस्तू काढली. 2 वार गंभीर. सैफच्या शरीरावर मोठ्या जखमा. मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळतेय. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घ्यावं. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवार यांची गृह खात्यावर टीका. मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नाही. सैफ अली खानवरील हल्ल्याची पोलीस चौकशी करतात. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. सैफवर कट्टरतावाद्यांचा हल्ला झालाय का हे तपासावं लागेल. हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. जितेंद्र आव्हाड यांना संशय. सैफवर हल्ला खून नव्हे तर चोरीच्या उद्देशानं. घटनेला धार्मिक रंग देण्याची गरज नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची स्पष्टोक्ती. जनतेला सुरक्षा देण्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार अपयशी. अभिनेत्यांना सुरक्षा पुरवता येत नसेल तर सर्वसामान्यांचं काय होणार? अरविंद केजरीवाल यांची टीका. 90% पोलीस फुटलेले आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेत. संजय राऊतांची टीका. तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे. सैफवरील हल्ल्यानंतर खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल. सुप्रिया सुळेंकडून सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस. सैफसह कुटुंबीय सुरक्षित. सुप्रिया सुळेंची माहिती. हार्वेस्टर मालक शेतकरी खासदार सुप्रिया सुळेंच्या भेटीला. वाल्मिक कराडनं बारामतीमधील शेतकऱ्यांचे देखील पैसे बुडवल्याचा आरोप. बारामतीमधील कृषी प्रदर्शनामध्ये शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर. अजितदादांनी बघणंही टाळलं. मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळांची नाराजी कायम. अजित पवार आणि पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीला भुजबळ गैरहजर. केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठी घोषणा. मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती.